तुम्ही मुंबई किंवा इतर मोठ्या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असाल आणि तिथलं पाणी पित असाल तर ही बातमी तुम्हाला हादरवून सोडेल. कारण स्टेशनवरच्या पाण्यात जे सापडलंय ते गंभीर आहे. तुमच्या आरोग्यासोबत थेट खेळ सुरू आहे. कॅगनं एक नुकताच अहवाल सादर केला आणि यात मुंबईसह देशभरातील अनेक प्रमुख रेल्वे स्टेशनवरच्या पिण्याच्या पाण्यात कोलाय सारखे धोकादायक जीवाणू आढळले आहेत, ज्यामुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. हा विषाणू नेमका काय आहे, किती गंभीर आहे आणि यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर कॅगनं देशभरातील 512 रेल्वे स्थानकांचं सर्वेक्षण केलं आणि यातल्या अनेक स्थानकांवरचं पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचं समोर येतंय. विशेषतः रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर मधले पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले असता त्यात कोलाय आणि कॉलिफॉर्म जीवाणू आढळले आहेत. कोलाय जीवाणू मानवी विष्ठेत आढळतात आणि त्याचं पाण्यातलं अस्तित्व थेट मलप्रदूषणाची शक्यता दर्शवतं. म्हणजे पाणी इतकं दूषित आहे की ते थेट तुमच्या शरीरात गंभीर आजार निर्माण करू शकतं. आणि धक्कादायक बाब म्हणजे पाण्यात कोलाय आढळलेल्या 8 स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या 4 स्टेशन्सचा समावेश आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT, कल्याण, लोणावळा आणि भिवंडी रोड या स्थानकांचाही समावेश आहे. या स्टेशनवरच्या पाण्यात कोलाय आढळलाय तर दक्षिण रेल्वेतील कोइंबतूर आणि पालक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद या स्थानकांवरच्या नमुन्यांमध्ये सुद्धा कोलाय विषाणूचं प्रमाण दिसून येत आहे. विचार करा, रोज लाखो प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात आणि शुद्ध समजून हेच पाणी पितात. त्यांच्या आरोग्याची नेमकी काय अवस्था होत असेल? दूषित पाणी पिल्यानं जुलाब, पोटदुखी, उलट्या, मळमळ, रक्तमिश्रित जुलाब, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये तर मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात. लहान मुलं, वृद्ध आणि दुर्बळ प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी हा धोका जास्त गंभीर आहे. कोलाय बॅक्टेरिया असलेल्या पाण्याचं सेवन केल्यानं हा बॅक्टेरिया थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यानंतर शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा बॅक्टेरिया आरोग्यासाठी खरं तर खूप धोकादायक आहे, अत्यंत घातक ठरू शकतो. कॅगच्या अहवालानुसार रेल्वे नियमांनुसार पाणी पुरवठा यंत्रणेची वर्षातून किमान 2दा तपासणी अपेक्षित असते. पण कॅगच्या पाहणीत धक्कादायक बाब समोर आली आहे की 15 रेल्वे झोनमधील तब्बल 436 स्थानकांवर पाणी तपासणीसाठी आवश्यक टेस्ट किटच उपलब्ध नव्हतं. म्हणजे पाण्याची गुणवत्ता तपासलीच जात नाहीये. हे तर प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ करण्यासारखं आहे. मात्र हा अहवाल समोर आल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची गंभीर दखल सुद्धा घेतली आहे. त्यांनी तातडीनं देशभरातील रेल्वे स्टेशनवर सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यात टँक टू टॅप हे जलशुद्धीकरण आणि पाणी गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसवणं, जुन्या पाण्याच्या टाक्या बदलणं आणि नियमित वेळेनुसार स्वच्छता आणि देखभाल करणं अशा उपाययोजनांचा यात समावेश आहे. सुमारे 20,000 ठिकाणी ज्यात वॉटर कूलरचाही समावेश आहे तिथं ही यंत्रणा बसवली जाईल असं सांगण्यात येत आहे. पण हे फक्त सांगण्यात आलंय. हे प्रत्यक्षात उतरायला किती वेळ लागू शकतो त्याचा विचार तुम्ही सुद्धा करू शकता. खरं तर तुम्हाला आठवतंय का की 2022 मध्ये मुंबईतील रेल्वे स्टेशनवर हवेतून पाणी बनवणारी मेघदूत यंत्रणा बसवण्याची योजना होती. CSMT सह 5 स्टेशनवर ती बसवली जाणार होती, ज्यामुळे शुद्ध पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता कॅगचा हा नवीन अहवाल पाहता त्या योजनांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे झाली आहे हा प्रश्न उभा राहतो. ही योजना आखणं पुरेसं नाहीये तर त्याची कठोर अंमलबजावणी करणं, नियमित तपासणी होणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता जेव्हापर्यंत या उपाययोजना प्रत्यक्षात येत नाहीत तोपर्यंत तरी प्रवाशांनी स्वतःच सावध राहणं गरजेचं आहे. रेल्वे स्टेशनवरील नळाचं पाणी किंवा वॉटर कूलरचं पाणी पिण्याऐवजी सील बंद, बाटली बंद पाणी पिण्याला प्राधान्य द्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची जबाबदारी सध्या तरी आपल्याच हातात आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT, हावडा, सियालदह, नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल यांसारख्या प्रथम श्रेणीतील स्थानकांवर सुद्धा मूलभूत सुविधांमध्ये सुद्धा त्रुटी आढळल्यात. इथं आसन व्यवस्था नाहीये, स्वच्छता विषयक सुविधा, कचरा पेट्या, इलेक्ट्रॉनिक रेल्वे सूचना फलक यासह काही सुविधांची सुद्धा प्रत्येक ठिकाणी कमतरता आढळल्यात. रेल्वे प्रशासनानं तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करणं सध्या आपल्या हातात आहे. तुम्हाला सुद्धा अशा दूषित पाण्याचा अनुभव आलाय का? तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.